नाही पाऊस आल्यावर जाईल बरोबर विरघळून, मग सारखा चालू शकतो. हाय गुड मॉर्निंग सर्वांना. तर व्हिडिओची आज सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे आणि आज आम्हाला जायचं आहे थोडंसं बाहेर. तर 12-1 वाजेपर्यंत येणार आहे आम्ही तिकून, आणि तिकून आल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे खत. तर मकाला खत टाकायचं आहे आज आपल्याला. तर त्याच्यामुळं म्हटलं आज सकाळी सकाळी थोडासा व्हिडिओ काढून घेऊ, आणि तिथून आल्यानंतर खत टाकायला सुरुवात झाल्यावर मग काही नंतर याचं कामाला सुरुवात झाल्यावर काही वेळ भेटत नाही खत याच्यासाठी. तर त्याच्यामुळं म्हटलं जरा छोटासा व्हिडिओ काढून घेऊ. आणि आभट खूप आलेले बरं का, बारीक बारीक पाऊस पण येतोय, पण म्हटलं तर तेवढ्या पावसामध्ये ना आपलं खत विरघळून जाईल, कारण एक एक दिवस लेट होऊन चालतं. त्याच्यामुळं आज टाकून घ्यायचे खत आपल्याला. आणि कोथिंबीर पण उपटायला आलेली मस्त बघा. तर आज मस्त तिथून आल्यावर ना संध्याकाळी तर कोथिंबीरीचे मुटके घालायचे. आमच्याकडे मुटके म्हणतात, काही काहीकडे वड्या म्हणतात, जे असेल ते धपाटे करतात. कोथिंबीर पण उपटायची मला थोडीशी. तर कोथिंबीर मी तिथून आल्यावर उपटणार आहे, कारण सकाळी सुकून जाईल, कवळी थोडीशी ती तर सुकून जाईल. आणि दिदी शाळेतून आल्यावर तिथं काही उपटणार नाही, का तिला सांगायलाच कोणी राहणार नाही. आम्ही नेमकं जाऊ बाहेर. तर वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे, तिकडे जायचं आहे आम्हाला. मग तिथून आल्यावर खत पण टाकायचं आहे, त्याच्यामुळं मग चालू होऊन जाईल. तर त्यांचं चालू आहे, जास्त पाऊस आल्यावर टाकू म्हटलं, बरोबर विरघळून जाईल. खताला काही जास्त पाणी लागत नाही, हवेने पण त्याचं पाणी होऊन जातं. तर त्याच्यामुळे आता टाकून घ्यायचं, कारण एक एक काम आवरणं गरजेचं आहे. आणि वालाच्या शेंगा पण खुडायचे आहे उद्या. तर उद्याचा व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये राहील. आणि आज एवढंच आहे आपल्याला, तर खतच टाकायचं आहे आज फक्त. आणि मका बघा आपली पूर्ण भरपूर मोठी मका झालेली बरं का इकडं. तर तुम्हाला दिसत असेल मस्त. आणि तिकडं मागं वाल पण आहे, आणि मका पण एवढी मोठी झालेली आहे. तर मला ते वाटतं आम्ही वखर हाकला त्याचा व्हिडिओ मी टाकलेला होता, तेव्हा खूप छोटी छोटी होती. त्याच्यानंतर एकदा खत पण टाकलेलं आहे, पण तेव्हा काही जास्त टाकेल नव्हतं. तर आता त्याच्यामुळं म्हटलं 2 गोण्या सोडायच्या आहे तर एवढी मकाला. काय चालू आहे काय माहिती, एवढा गागाट घरात. तर दादा आज घरीच आहे, फक्त दिदी शाळेत गेलेली आहे. दादाला आज खूप कंटाळा आला होता, कारण इतकी कठोर शिक्षा आहे. आणि खरं शिक्षाच केली पाहिजे, ज्यावेळेस शिक्षा होईल ना त्याच वेळेस पोरं शिकतात. तर अकॅडमी जॉईन केलेली त्यांनी, आणि त्याचा थोडासा अभ्यास राहिलेला होता. तर तो अभ्यास काही त्याच्याशी पूर्ण झाला नाही, त्याच्यामुळे त्याला आता टेन्शन आलेलं आहे. आणि त्याच टेन्शन आज तो घरी राहिलेला आहे पूर्ण अभ्यास करण्यासाठी. तर त्याच्यामुळं मग म्हटलं आज कार्यक्रम पण होता, मग आजचे दिवस त्यांनी सुट्टी घेतलेली आहे. मग त्याचा अभ्यास पण होईल दुपारपर्यंत, आणि दुपारून मग खत टाकून घेऊ. तर त्याचं चालू आहे चहा ठेवा असं. आता जेवणाचा टाईम झाला, सकाळचे 9:30 वाजता आले बरं का, म्हणजे 8:30 वाजले फक्त. त्याचा चहाचाच टाईम आहे तसं जर म्हटलं तर त्याला अजून चहा प्यायचा आहे. आमचं तर आवरलं आहे, कारण कसं वर्षश्राद्धाचा कार्यक्रम हा लवकरच असतो, 10-11-12 वाजेपर्यंत आवरून जातो. 10 वाजता प्रवचनाचा कार्यक्रम होतो. तर त्याच्यामुळं आम्ही आता निघालो आहे. त्याचा चहा झाला की मग तो त्याचा आवरील. हां, तूच टाक आता गाईंला पण तोडून, एवढा वेळ नाही आता सकाळी सकाळीच. तर कशी वाटली आमची मका कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मागं वाल नाही दिसणार एवढ्या लांब. पटपटी 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 पटपटी. नमस्कार मंडळी. तर बघा आज मस्त गावरान कोथिंबीर आपली घरची, आणि आज कोथिंबीरीच्या वड्या करायच्या आपल्याला. तर घरचं असतं तर मग त्याला काहीच व्हायला जात नाही. तर मस्त अशी कोथिंबीर काढून आहे ना आपण मस्त हिरव्या मिरचीचे मुटके घालणार आहे. म्हणजे मुटके काही ठिकाणी मुटके म्हणते, काही ठिकाणी वड्या म्हणते. हिरवी मिरची आहे ना ग, बेडू कसं बसेल, धुवून घ्या आता चांगली. कवळी होती पण
अशी हिरवीगार कोथिंबीर आहे आणि करायची आपल्याला मुटके. तर इथं मस्त कोथिंबीर उपटून आणलेली बघा, तुमच्या देखतच उपटले मस्त ताजी ताजी. आणि इकडे चालू आहे गॅसवरती पोळ्या. आणि पोळ्या आहे ना दीदी करते बरं का, पण ती लांब गेली निघून, दाखवायचं नाही म्हणून. कारण कॅमेरा आणि लगेच ती लांब गेली तर तिच्या चालू इथं पोळ्या. पोळी जळल पाय. तर मस्त छान पोळ्या करते एकदम गोल गोल. पण एक जाळून टाकली तिने साईडला गेल्यामुळं. आणि इथं चालू आहे कोथिंबीर. हिरवी मिरची आहे का गं पण याला? लसूण लसूण सोलावं लागेल थोडासा. माती तू आता पोळे करून घ्या अगोदर, मग मी करते. एवढं मस्त ताजी ताजी कोथिंबीर आहे, गावरान आहे. तर शेतकऱ्यांना एवढाच फरक आहे की मस्त ताजं ताजं खायला भेटतं. चला बरं. असा अभ्यास तुला किती वेळ लागणार आहे? नाही नाही करून घे. एवढी हिरवीगार कोथिंबीर कवळी ती खराब होऊन जाईल सकाळपर्यंत. पाहिलं ना, इतकी छान छान कोथिंबीर आहे, मस्त हिरवीगार आणि कवळी पण खूप आहे. आणि तुमच्या देखतच उपटून आणली. आणि आता चालू आहे मी काही धपाटे करणार नाही, मला अभ्यास करायचा आहे. तर चालू आहे गोड गोड बोलायचं काम. कारण तिचं पण बरोबर आहे, तिला पण अभ्यास करायचा. आणि धपाटे जर करायचे म्हटले ना तर वेळ पण खूप लागतो. कारण एक एक भाजायचं, परत ते करायचं. आणि कसं आपण मुटके जर लावले ना तर ते 5 मिनिटामध्ये लावून दिल्यावर आता टेन्शन नाही राहत. पण धपाटे जर करायचं म्हटलं ना तर भरपूर वेळ लागतो. आणि इथं खाणाऱ्यांचे चोचले तर भरपूर आहे. तर मुटके काय कोणी खाती नाही, तर त्यांना पाहिजे धपाटेच. आणि तिचं तर चालू आहे नाही करणार असं. मग काय करते काय माहिती. आता कोथिंबीर तर कुठून आणली आहे. अगं होईल ना इतक्यात. तू काय कर, फक्त पीठ मळून घे आणि लगेच करायला सुरुवात कर. पोळ्या तर झालेच आहे ना. मग अशी लई गुजी गुजी करावं लागत. ती बळजबरी करून आता तिला ते काम करायला लावावं लागू राहिलं. कारण ती कोण सांगा ती बोलू नको असं. मग तू पटकन कर. आता पोळ्या तर झाल्याच आहे ना. सकाळच्या वेळेस आता संध्याकाळी ना वाजलेली बरं का. तर 6:15 वाजलेले. आणि तिचं म्हणणं बरोबर, ते 6:15 जर म्हटलं आत्ताशी सुरुवात केली आहे. आणि इतक्या त्याच्यानंतर 1 तास तर मोकळा लागणार तेवढं करण्यासाठी. कारण तिला काही एवढं स्पीड नाही जास्त पटपट करायला. मग 7:15 वाजतील ना, मग वाजू दे ना. इतकी हळूहळू बोलवती बरं का, आवाज सुद्धा बाहेर निघून देत नाही. फक्त तिच्या तोंडावरून माणसाला ओळखायला लागतं. तर चालू आहे बळजबरी करून आता हे काम तिला करायला लावायचं आहे. तर बघू आता, तिला पण सवय लागेल. तिनं अजूनपर्यंत केलेलीच नाही, त्याच्यामुळे तिला पण सवय लागेल. चला तर मग आता तिला लावते मी मस्त धिरडे करायला. तुम्ही करा चॅनल सबस्क्राईब. पुन्हा भेटू असं एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.